विद्यार्थी मित्रांनो, वेव ऑप्टिक्सच्या 5व्या लेक्चरमध्ये मी तुमचं स्वागत करतोय. म्हणजे परत एकदा स्वागत करता करता लाईट सेक्शनमधल्या 12वीतल्या या टॉपिकमधली आपली 4 लेक्चर्स झाली. जे अगोदरचं 4 नंबरचं असणारं जे लेक्चर आहे तेच नाव आत्ता फळ्यावर मी परत लिहिलं आहे, पण कंसामध्ये CET असं लिहिलं आहे. कारण या असणाऱ्या कॉन्सेप्टला CET ओरिएंटेड बघणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. आपण काय नुसती थोडी बोर्डाचा विचार करून शिकवतोय. मग आता काय विचार करायचा, कारण आपण काल किंवा अगोदरच्या असणाऱ्या लेक्चरला कसं केलंय ते बघा. त्यात सगळ्यात महत्त्वाचं काय झालं तर हायजीनचं प्रिन्सिपल झालं, त्याचं स्टेटमेंट झालं, त्याचं वाक्य तयार झालं. आणि त्या वाक्यावरनं आपण कन्स्ट्रक्शन बघत असताना स्पेरिकल आणि प्लेन वेव्हफ्रंट कशा पद्धतीनं पुढं जातो त्याची उत्तरं शोधत गेलो. ते जे वाक्य आहे ते वाक्य तुम्ही 100% पाठ करणार आहात. काही जणांनी केलं पण असेल, कारण त्यांना ती सवय अभ्यासाची. जे करत नाहीत त्यांनी नक्कीच परत याला लक्षात ठेवायचं आहे, परीक्षा 100% होणारच आहे. कारण आजच्या तारखेचा विचार केला तर कॉलेजेस अनेक ठिकाणी सुरू झालीत. ती सुरू होतीलच कंटिन्युअसली असं नाही, पण आज तर काही ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यातनं काय होतंय कसं होतंय हा वेगळा भाग झाला. पण या सगळ्याचा विचार करता करता आपण लाईट सेक्शनमधल्या रिफ्लेक्शन ऑफ लाईटचा विचार केला होता. मुळात ज्यावेळेस आपण हायजीनच्या प्रिन्सिपलचा विचार करतो त्यावेळेस आपली वाक्य कसं होतं बघा. एव्हरी पॉइंट्स ऑन द वेव्हफ्रंट ॲक्ट्स ॲज ए सेकंडरी सोर्स ऑफ लाईट emits the secondary waves in all possible direction. The envelope of all these secondary waves represents a new wavefront at later any instant. आणि तीच संकल्पना घेऊन आपण रिफ्लेक्शनचा विचार केला. आणि रिफ्लेक्शनचा विचार करताना आपण वेगवेगळ्या कॉन्सेप्टला बघितलं. कसं बघितलं, काय केलं आपण. त्या अगोदरचा आर्टिकल तर बोर्डाचा विचार केला तर 4 मार्काचा आहे. पण मी आता ते कसं उत्तर आलं, त्याच्यामध्ये आपण काय केलं, याच्यापेक्षा त्याच्यामधलं CET काय आहे हा भाग आपण आत्ता विचारात घेतोय. आणि तसा विचार करत असताना मुळात खरं तर याच्यामध्ये पहिल्यांदा विचार कशाचा करायचा आहे, तर याच्यामध्ये विचार करत असताना पहिल्यांदा रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे काय याचा विचार आपल्याला करावा लागेल. आणि त्याच्यानंतर त्याच्या कन्सर्निंग येणाऱ्या ज्या टर्म्स आहेत त्याचा विचार पण करावा लागेल. कसं करतो बघा आपण. When ray of light is incident on a reflecting surface, it comes back in the same medium in opposite direction. This phenomena is called as reflection of light. हे वाक्य CETला महत्वाचं आहे का? ॲब्सोल्युटली नाही. मला गरज कशाची आहे, ज्यावेळेस मी त्या ठिकाणी तिथं असणारं ते मॅथमॅटिकल रिलेशनचं प्रूफ बघतो. अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आणि हितनं थोडंफार जमलिंग पण सुरू होतं. मी ज्यावेळेस याच्या करस्पॉन्डिंग अजून एका गोष्टीचा विचार करतो आणि ती जी टर्म आहे ती म्हणजे अँगल ऑफ डेव्हिएशन किंवा डेल्टा, तर तिथं नक्की लक्षात ठेवा, मी जर समजा या पद्धतीनं रे ऑफ लाईटचा विचार केला असेल तर तसा विचार इथं केला जात असताना याच्यामध्ये हा समजा इन्सिडंट रे आहे, हा समजा रिफ्लेक्टेड रे आहे, हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे. आणि या ठिकाणी इथं असणारा हा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे XY. याच्यामध्ये बऱ्याच वेळा काय होतं, इकडचा जो अँगल आहे तो पण आपल्याला महत्त्वाची भूमिका बजावून देतो. फाय, ज्याला म्हणतात ग्लान्सिंग अँगल. 11वीतली टर्म आहे ती. अँगल बिटवीन इन्सिडंट रे अँड रिफ्लेक्टिंग ऑर रिफ्रॅक्टिंग सरफेस इज कॉल्ड ॲज ग्लान्सिंग अँगल. ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या अँगल ऑफ डेव्हिएशनचा विचार करतोय त्यावेळेस डेल्टा इज इक्वल टू 180 मायनस I प्लस R किंवा 180 मायनस 2I किंवा 180 मायनस 2R याचा विचार नक्की करावा लागतो. कारण ही सगळ्यात महत्त्वाची संकल्पना आहे. एखादा प्रकाश किरण असा जायला पाहिजे होता, तसा तो न जाता तो या पद्धतीनं मार्ग बदलून गेला,
तो विचलित झाला, त्यानं दिशा बदलली. तो किती कोणातनं विचलित झाला त्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न आपण करतोय. आणि ते उत्तर शोधत असताना, डेल्टाचं उत्तर काढत असताना, डेल्टा इज इक्वल टू 180 मायनस आय प्लस आर किंवा 180 मायनस 2i किंवा 180 मायनस 2r या संकल्पनेचा विचार करावा लागतो. कारण आपल्याला जर डेल्टा दिला असेल, आय दिला असेल, आर दिला असेल, फाय दिला असेल, तर या सगळ्या संकल्पनेचा आधार घेऊन ती जी उत्तरं आहेत ती उत्तरं काढावी लागतात. याच्यात सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे, ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या वेवलेंथचा विचार करतोय किंवा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या स्पीडचा विचार करतोय, याच्या करस्पॉन्डिंगच्या टर्म्ससुद्धा आपल्याला CETला महत्त्वाच्या राहतात. इन्सिडंट रे ऑफ लाईट आणि रिफ्लेक्टेड रे ऑफ लाईट याच्या वेवलेंथमध्ये कुठलाही बदल रिफ्लेक्शनमध्ये घडत नाही. तुम्हाला काय करतात ते, एखादा रे ऑफ लाईट जर समजा 4000 अँगस्ट्रॉन एवढ्या वेवलेंथनं परावर्तित पृष्ठभागावर पडला, इफ ए रे ऑफ लाईट हॅव्हिंग ए वेवलेंथ 4000 अँगस्ट्रॉन is incident on a reflecting surface, then wavelength of reflected wave is असं त्यांनी जर विचारलं तर आपण तुम्हाला ते काहीतरी जम्बलिंग करण्यासाठी वेगवेगळ्या किमती पण देतात. डोक्यात ठेवायचं की बाबा प्रकाशाचं जिथं परावर्तन होतं त्या ठिकाणी वेवलेंथ नाही बदलत, ती जी वेवलेंथ आहे ती वेवलेंथ त्या ठिकाणी कॉन्स्टंट राहते आणि हा जो स्पीड आहे तो कॉन्स्टंट राहतो. पण आपण व्हॅलॉसिटीचा विचार केला तर तो किंवा ती जी टर्म आहे ती मात्र बदलते. का बदलते तर ही स्केलर क्वांटिटी, ही वेक्टर क्वांटिटी आहे. व्हॅलॉसिटी वेक्टर आहे, दिशा बदलली ना त्यानं. हे कळावं लागतं. अनेक वेळा अनेक शिक्षक या संकल्पनेला सांगतच नाहीत, त्याची गरज आहे आपल्याला. म्हणजे ज्या ठिकाणी आपण रिफ्लेक्शनचा विचार करतो त्यावेळेस या पद्धतीने विचार करावा लागतो. आणि असा विचार करताना याच्यामध्ये परत काही टर्म्स ज्या कन्फ्यूज करतात आणि त्या ज्या टर्म्स आहेत त्या म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स असेल किंवा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो अँगल आहे तो अँगल ऑफ रिफ्लेक्शन असेल, ज्याला आय म्हणतात, ज्याला आर म्हणतात. त्यातले काय जण म्हणणार की त्यात काय सर, आम्हाला 11वीत तर शिकवलंय, कशाला वेळ वाया घालवताय. तसं नाही ते. 11वीतलं माझं वाक्य असं होतं, अँगल बिटवीन इन्सिडंट रे अँड रिफ्लेक्टिंग सरफेस इज कॉल्ड ॲज ग्लान्सिंग अँगल अँड अँगल बिटवीन इन्सिडंट रे अँड नॉर्मल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ इन्सिडन्स. मी मुद्दामून ग्लान्सिंगचा उल्लेख अगोदर केला आहे, ते कशासाठी तुम्हाला कळलं. अँगल बिटवीन रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ रिफ्लेक्शन किंवा आर. या सगळ्यांचा विचार करताना आताचं वाक्य माझं डोक्यात असं पाचर दिल्यासारखं लक्षात ठेवा. अँगल बिटवीन इन्सिडंट वेवफ्रंट अँड रिफ्लेक्टिंग सरफेस इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ इन्सिडन्स. इथं 99% विद्यार्थी ग्लान्सिंग अँगलचं उत्तर त्या ठिकाणी मार्क करल किंवा कॅल्क्युलेशन करताना त्याचा वापर करल. तसं नाही करायचं आपल्याला. ज्यावेळेस आपण त्या असणाऱ्या वेवफ्रंटचा विचार करतोय, वेवफ्रंटचा विचार करत असताना इन्सिडंट वेवफ्रंट आणि रिफ्लेक्टिंग सरफेस जर असेल तर त्याच्यामधल्या अँगलला अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणतात. किंवा रिफ्लेक्टेड वेवफ्रंट असेल आणि करस्पॉन्डिंग नॉर्मल असेल तर त्याच्यामधला जो अँगल आहे त्याला अँगल ऑफ रिफ्लेक्शन या नावानं ओळखतात. हे नक्की लक्षात ठेवा. आपल्याला या सगळ्या संकल्पनेचा विचार रिफ्लेक्शनसाठी करावा लागतो, करतो आपण. नुसतं डेरिवेशन आलं म्हणजे आपल्याला सगळं आलं असं नाही होत. याच्यामध्ये खरं तर ज्यावेळेस आपण इमेजचा विचार करतो त्यावेळेस नेहमी लक्षात ठेवा, समजा मी असा विचार करतोय, इथं कुठेतरी समजा माझा आरसा आहे आणि या ठिकाणी माझा ऑब्जेक्ट आहे, इथलं अंतर समजा माझं 4 सेंटीमीटर आहे. तुम्ही उत्तर देणार की पलीकडचं अंतर सुद्धा 4 सेंटीमीटरच असेल. साधा प्रश्न आहे, साधं उत्तर आहे ते. ज्यावेळेस मी या असणाऱ्या ऑब्जेक्टला 3 मीटर पर सेकंदनं आरशाच्या दिशेनं घेऊन जातो त्यावेळेस माझा असणारा जी इमेज आहे
ते सुद्धा 3 मीटर पर सेकंद आतल्या बाजूला आरशाच्या दिशेनं उलट्या बाजूने येताना दिसतं. सरळच आहे ना हे. पण मी जर तो जो आरसा आहे त्याला जर 3 मीटर पर सेकंद जर समजा त्या ठिकाणी ऑब्जेक्टच्या दिशेला हलवलं तर लक्षात ठेवायचं आहे, आता मात्र ती जी इमेज आहे ती 6 मीटर पर सेकंद त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या आरशामध्ये दिसते आपल्याला. झालं जमलिंग सुरू लगेच. ह्याला आयडिया लक्षात ठेवायची. ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या आरशाची मुवमेंट करतोय त्यावेळेस इमेजच्या करस्पॉन्डिंग येणारं जे उत्तर आहे ते डबल लक्षात ठेवायचं. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर समजा मी 3 मीटर या पद्धतीनं तिथं असणारा तो ती जी ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टला 3 मीटरनं पुढं सरकवलंय आणि आरशाला 2 मीटर त्या दिशेला सरकवलंय. मग टोटल इमेजच्या करस्पॉन्डिंग डिस्प्लेसमेंट किती होईल असं जर विचारलं तर इथलं 3 लक्षात ठेवायचं, 2चं 4 लक्षात ठेवायचं, 4 अधिक 3 7 मीटर उत्तर त्या ठिकाणी जिथं येईल त्याला गोल करा किंवा क्लिक करा. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी डोक्यात ठेवावं लागतं की बाबा जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो आरसा आहे त्या आरशाच्या हालचालीचा आपण विचार करतोय, आरशाच्या हालचालीचा विचार करताना ती डबल घ्यायची आणि ऑब्जेक्टचा विचार करताना ती सिंगल घ्यायची. म्हणजे जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो आरसा आहे त्याला जर आपण 4 रेडियन पर सेकंद एवढ्या अँग्युलर व्हेलॉसिटीनं फिरवलंय आणि इमेजच्या करस्पॉन्डिंग त्या ठिकाणी ती किती इमेज वेगाने फिरेल त्याचं उत्तर जर काढलं तर नक्कीच त्या ठिकाणी ते जे उत्तर आहे ते 4 रेडियन पर सेकंद डोक्यातच ठेवायचं. कळलं तर ठीक, नाही कळलं तर क्लिक करायचं डोक्यातल्या डोक्यात. आयडिया म्हणून लक्षात ठेवायची, शॉर्टकी म्हणून लक्षात ठेवायचे. हलवला आरसा का उत्तर डबलच काढायचं, नाही सिंगल घ्यायचं. म्हणजे आपण ज्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणारी ती उत्तरं काढायचा प्रयत्न करतो त्यावेळेस ती जी उत्तरं आहेत ती सिंगल कुठं डबल कुठं याचा विचार नक्की करावा लागेल. आणि असा विचार करताना रिफ्लेक्शन ओरिएंटेड मी सगळी वाक्य सांगितली. ही वाक्य पुस्तकात आहेत का आपल्या? ॲब्सोल्युटली नाहीत. मी तुम्हाला जादाचं द्यायचा प्रयत्न करतोय, तुम्हाला CET किंवा नीटला प्रिपेअर करायचा प्रयत्न करतोय. आणि तसं प्रिपरेशन इथं केलं जात असताना या ज्या बेसिक आयडियाज आहेत त्या नक्की लक्षात ठेवा. मग कळतं आपल्याला काय करावं लागतं ते. म्हणजे ज्या वेळेस आपण त्या स्पीडचा विचार करतोय, व्हेलॉसिटीचा विचार करतोय, वेव्हलेंथचा विचार करतोय, डेव्हिएशनचा विचार करतोय, ग्लान्सिंग अँगलचा विचार करतोय, त्या सगळ्यांची उत्तरं काढत असताना आपल्याला या असणाऱ्या सगळ्या संकल्पना विचारात घ्याव्या लागतील. मी याच्यामध्ये 2 आरशाला जर समजा ठराविक अँगल न ठेवल्यानंतर इमेज फॉर्मेशन किती तयार होतात ते आत्ता नाही शिकवणार आहे. का नाही शिकवणार तर त्या 11वीतल्या पुस्तकात डिटेलमध्ये दिलंय ना, घेतलंय तुम्हाला ते. त्यामुळं 11वीतल्या पुस्तकात सुद्धा जे दिलेलं नाही, जे आत्ता मला 12वीसाठी विचारात घ्यायचं आहे, या ज्या संकल्पना आहेत या सगळ्या संकल्पनेचा विचार मी आत्ता केला. आणि ते बघा, जर 2 आरसे एकमेकाला या पद्धतीनं लावलेले असतील, यातला अँगल जर थीटा असेल, मग यांचा फॉर्म्युला, स्मॉल यांचा फॉर्म्युला, मग ते जरा वाचा, लक्षात ठेवा. आणि आत्ता मी तुम्हाला ते डोक्यात त्यासाठी घालून दिलंय, आजच्या आज लगेच पुस्तक पानं पलटायची ते बघायचंच कसं आलं होतं ते. आता लक्षात नसते राहत ते. आता मी का नाही शिकवणार आहे तर ते तुम्हाला परत आता शिकवण्याची गरज नाही, तुम्हाला ते शिकवलं गेलेलं आहे. त्याच्यावरची गणितं नीटला CETला विचारणारच आहेत. हाऊ मेनी इमेजेस आर फॉर्म. सोपं आहे ते, लगेच कळतं. एक्झॅक्टली त्या बायसेक्टरवर आहे तो असणारा ऑब्जेक्ट आहे का, येणारा नंबर इव्हन आहे का, ऑड आहे का, इव्हन इंटिजर आहे का, ऑड ते दिलंय त्याच्यामध्ये, बघा कळतंय ते. मी आता त्याला वेळ नाही घालवू शकत आणि गरज पण नाही त्याची. वाटलं तर पुढच्या एखाद्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला घेईन किंवा मला डायरेक्ट विचारा, तर कळलं नसेल तर कळतं ते, आपण शिकलोय व्यवस्थित. त्यामुळे त्या संकल्पना सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. लगेच मी आता काय म्हणले, लगेच पुस्तक उघडायचं 11वीचं आणि त्यातलं ते बघायचं, लाईट सेक्शन काढून, ऑप्टिक्स काढून. त्यामुळे आपण काय केलंय, रिफ्लेक्शन ऑफ लाईटचं नुसतं डेरिवेशन नाही बघितलं. डेरिवेशन तर बघितलंच, कारण ते बोर्डाला गरजेचंच आहे, बोर्डाचे मार्क लागणारच आहेत. अक्षरशः कधी कधी तर इतकी कॉम्प्लिकेशन सध्या ह्या एज्युकेशन लाईफमध्ये आली आहेत,
23 मार्काचा सपोर्ट या असणाऱ्या 2020च्या बॅचमधल्या CETच्या मुलांना मिळणार आहेत. 23 मार्क त्यांना फुकटचेच मिळणार आहेत. जे काय घडेल, कुठल्या इन्स्टंटला कसं होईल काय सांगता येत नाही. अक्षरशः 584 मार्क असणारी एखादी विद्यार्थिनी आहे, तिला मिरज किंवा पुण्याची अपेक्षा होती, तिला तसं नाही मिळालं. तिला आंबेजोगाईचं मेडिकल कॉलेज मिळतंय. म्हणजे किती मुलांना मार्क पडले असतील बघा, किती मुलं प्रिपरेशन करतायत ते बघा. आपण ते डोक्यात ठेवलं पाहिजे, बाबा एवढ्या ह्याला असं केलं म्हणजे आपल्याला मार्क मिळाले आणि आपल्याला ते सगळं झालं, असं होत नाही. आपण ते करतच नाही तसं. या वर्षीचा पेपर कसा निघाल नीटचा CETचा नाही माहिती. गेल्या वर्षीचा सोपा होता, मार्क भरपूर पडलेत मुलांना. 600च्या वर मार्क पडल्यानंतर ओपनच्या विद्यार्थ्याला मिरज किंवा पुणे मिळतंय. 600च्या वर, 600च्या आत नाही. आम्ही मागं म्हणायचं की 500 टार्गेट ठेव. 500ला आता कोण खात नाही, 600 टार्गेट मेडिकलला ठेवावं लागते. नीटच्या सगळ्या मुलांना ते मार्क पडतायत का? नीटच्या बॅचमध्ये असते किंवा इकडे तिकडे नाहीत पडत. त्यांना सुद्धा फार सगळ्यांची बुद्धी सारखी नसते. शिक्षक सगळे प्रयत्न करून घेत आहेत, यश मिळत नाही अनेक शिक्षकांना. आपल्याला मिळालं यश बऱ्यापैकी, तरी काळजी घ्या, आपल्याला वाचावं लागेल. त्यामुळे रिफ्लेक्शन जर विचारलं बोर्डाच्या परीक्षेत, डायग्रॅम काढा, त्याचं प्रॅक्टिस करा. तुम्हाला सांगितलंय एखाद्यानं जर करेक्ट डायग्रॅम काढली असेल तर त्याला तुमच्या वहीमध्ये काढा आणि ती मला माझ्या व्हॉट्सअपवर अपलोड करा. करेक्ट असेल तर बरोबर म्हणून सांगतो, नसेल तर चुकीचं म्हणून सांगतो. परत प्रयत्न करा. त्यातल्या सगळ्या आयडिया मी तुम्हाला सांगितल्या होत्या अगोदरच्या लेक्चरला. बघा एकदा उघडून, रिपीट बघा ते, कारण ते बघता येतं आपल्याला. तेव्हा आपण ज्यावेळेस रिफ्लेक्शन ऑफ लाईटचा विचार या पद्धतीनं करतोय त्यावेळेस थोडंफार तुम्हाला त्यातलं ॲडिशनल माहिती व्हावं या उद्देशानं मी त्याच्यामध्ये असणारं जे सिनॉप्सिस आहे ते आजच्या तासाला, आजच्या लेक्चरला म्हणजे 5 नंबरच्या लेक्चरला घेतलंय. 5 नंबरचं लेक्चर कळावं असं वाटतं असेल तर 4 नंबरचं वाचावं लागतंय. 4चं कळावं असं वाटतं असेल तर 3, 2, 1 कळावे लागतात. म्हणजे आपण तो सिक्वेन्सली बघत राहावं लागतं. मी तुम्हाला काय सांगतोय, कॉलेज जरी सुरू झालं तरी कॉलेजमध्ये किती ते कशा पद्धतीनं होतं आणि काय होतं हा वेगळा भाग झाला. इतकं सोपं नाही ते राहिलेलं. अजून धोका आहे, अजून अनेक गोष्टी आहेत. तात्पुरतं हे ट्रायल आणि एरर बेसिसवर कॉलेजेस शाळा सुरू करायचं चालू आहे. यातनं काय होतंय काय नाही माहिती. वाढणारे पेशंट्स पुन्हा लक्षात येतात. थंडीची लाट जर आली, त्याच्यामध्ये कोरोनाची लाट आली तर परत हे सगळं कोलॅप्स होणार आहे. परत वेगळ्या पद्धतीनं आपण जाणार आहे. त्यामुळं काळजी घेत घेत आपण आत्ता ऑनलाईन तर चालूच असणार आहे, प्लस ऑफलाईन पण चालू होईल. ज्यावेळेस आपण यातल्या अजून एका कॉन्सेप्टचा विचार करतोय आणि तो जो कॉन्सेप्ट आहे तो म्हणजे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. कारण कसं झालं, हायजीननं सांगितलं की बाबा हायजीनच्या वेव्ह थिअरीचा वापर करून आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या रिफ्लेक्शन ऑफ लाईटचं उत्तर काढता येतं. आणि आपण ते सिद्ध पण केलं ना. तयार झाली आपली वाक्य. अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. इन्सिडंट रे, रिफ्लेक्टेड रेज ॲट द पॉईंट ऑफ इन्सिडन्स लाईज इन द सेम प्लेन. किंवा इन्सिडंट आणि रिफ्लेक्टेड रेज आर अपोजिट साईड्स ऑफ द नॉर्मल. वाक्य तयार केली, सिद्ध पण केलं. रिफ्रॅक्शनमध्ये काय सिद्ध करायचं आहे हा प्रश्न तर इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने विचारतात. ऑन द बेसिस ऑफ हायजीन्स वेव्ह थिअरी प्रूव्ह स्नेल्स लॉ. एक्सप्लेन रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. शो दॅट स्पीड ऑफ लाईट इन रेअर मीडियम इज ग्रेटर दॅन स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम. जिथं न्यूटन चुकला तिथं हायजीन बरोबर आलता. ते सिद्ध तर केलं पाहिजे की आपण. त्यानं केलं, ठीक आहे. आता आपल्याला बघावं लागेल. बरं, हायजीनच्या पद्धतीनं सिद्ध करायचं झालं तर काय करावं लागेल? वेव्हफ्रंटचा वापर करावा लागेल. त्याशिवाय सिद्धच नाही करतायत. त्यामुळे त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या वेव्हफ्रंटच्या माध्यमातून मला जर समजा त्या असणाऱ्या रिफ्रॅक्शन ऑफ लाईटच्या करस्पॉन्डिंगच्या ज्या टर्म्स आहेत त्या जर सिद्ध करायच्या झाल्या तर त्या सिद्ध कशा करता येतील, त्यासाठी काय करावं लागेल, त्यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी सिद्ध करता येतील. इथं पण खरं तर मला याचं प्रूफ बघत असताना गरज जर कशाची लागत असेल तर ती जी गरज आहे ती म्हणजे त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या डायग्रॅमची. डायग्रॅमशिवाय सिद्धच नाही करतायत. आणि डायग्रॅमचा वापर करून सिद्ध करत असताना आपण असा विचार करूयात की या ठिकाणी इथं असणारं जे वरचं मीडियम आहे ते त्या ठिकाणी रेअर मीडियम आहे आणि खाली असणारं जे मीडियम आहे ते डेन्सर मीडियम आहे. फॉर एक्झाम्पल आपण याला
एअर धरूयात आणि वाटलं तर याला ग्लास समजूयात काय पण असू शकतं ते. आणि अशा या असणाऱ्या XYचा विचार करून, XY म्हणजे काय आहे, ज्यावेळेस तुम्हाला तो जो प्रश्न आहे तो विचारला जातो, ड्रॉ ए नीट लेबल्ड रे डायग्रॅम ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, त्यावेळेस तुम्हाला त्याला खाली लेबलिंग करावं लागतं. लेबलिंग करताना मी जर XYचा विचार केला तर मला सांगावं लागतं इट इज द बाउंड्री सेपरेटिंग द टू मीडिया. दोन माध्यमाला वेगळं करणारी जी बाउंड्री आहे ती म्हणजे त्या ठिकाणी तिथं असणारी XY आहे. आणि अशा असणाऱ्या या बाउंड्रीवर आपण असा विचार करूयात की हा एक इन्सिडंट वेव्हफ्रंट आहे आणि त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो इन्सिडंट वेव्हफ्रंट आहे तो समजा PA आणि QB या दोन रेजनं बाउंड झाला आहे. PA आणि QBनं तो बाउंड झाला. परत एकदा विचार करूयात की बाबा इकडं असणारी ही समजा नॉर्मल आपण घेतली MN, तर हा माझा अँगल कुठला होणार आहे, करेक्ट अँगल ऑफ इन्सिडन्स होईल. सरळच आहे ना. मी इन्सिडंट रे ओरिएंटेड बोलतोय, मी आता वेव्हफ्रंट ओरिएंटेड नाही बोलत. इथं PA आणि QBला ABचा बाउंड करतोय आपण आणि तसा विचार करत असताना मग लक्षात ठेवा AB हा माझा इन्सिडंट वेव्हफ्रंट आहे. रिफ्लेक्शन ऑफ लाईटमध्ये सुद्धा मला तसं खाली लिहावं लागतं. AB म्हणजे काय, इन्सिडंट वेव्हफ्रंट. CD म्हणजे काय, रिफ्लेक्टेड वेव्हफ्रंट. इथं रिफ्रॅक्टेड येईल. तिथं मला प्रकाशाच्या परावर्तनाचा विचार करायचा आणि इथं मला प्रकाशाच्या अपवर्तनाचा विचार करायचा आहे. दोघांचा विचार वेगवेगळ्या पद्धतीनं मला करावा लागतो आणि तसा विचार करत असताना मग आपण असा विचार करूयात की हा AB झाला आणि हा जो प्रकाश किरण आहे तो या पद्धतीनं या ठिकाणी या दिशेनं जाणार आहे B पासून C पर्यंत. ह्यातली गंमत अशी आहे, मुळात मला विचार करत असताना एक गोष्ट इथं नक्की लक्षात ठेवावी लागेल की बाबा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो स्पीड आहे रेअरमधला त्याला C1 घ्यावा लागेल, याला C2 घ्यावा लागेल. मग रिफ्लेक्शनमध्ये आपण असं का नाही घेतलं, तर स्पीड कॉन्स्टंट राहतो तिथं कुठं बदलतो तेव्हा. इथं स्पीड बदलणार आहे. बदललेला स्पीड मला दाखवायचा आहे की बाबा रेअरमध्ये जास्ती आणि डेन्सरमध्ये कमी हे दाखवायचं आहे. घ्यावं लागेल ना, मला कन्सिडर करावं लागेल. याचा अर्थ असा झाला B पासून C पर्यंत तो प्रकाश किरण जात असताना तो C1 एवढ्या वेळेनं जातोय असा विचार करूयात. B पासून C कडे जाताना त्याला टाइम जर T लागत असेल तर BC अंतर किती झालं, CT नाही होणार. CT आपण मागच्यात घेतलं होतं. C1T करेक्ट आहे. याचा अर्थ असा झाला B पासून C पर्यंत घेताना मला ते जे डिस्टन्स आहे ते मला C1T घ्यावं लागेल, अंतर C1T घ्यावं लागेल. आता काय होईल, हा जो वेव्हफ्रंट आहे तो रेअरमधनं डेन्सरकडे जाणार आहे. तो मार्ग बदलणार ना. आणि तसा जर तो मार्ग बदलत असेल तर मला विचार करावा लागेल की त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो वेव्हफ्रंट आहे तो T एवढ्या वेळानंतर कुठं असेल, कारण टाइम बदलायचा नाही, स्पीड बदललाय, टाइम नाही बदलायचा. एक तर नक्की आहे की बाबा रेअरमधनं डेन्सरमध्ये जाताना त्याचा वेग कमी होईल. टाइम जर तोच राहिला आणि मला वेव्हफ्रंटचा विचार करून त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या वेव्हफ्रंटची पोझिशन सांगायची असेल, मला हायजीनचा विचार करून जॉमेट्रिकल मेथडचा विचार करावा लागेल. म्हणजे मला कंपासातल्या साहित्याचा वापर करावा लागेल. याचा अर्थ इथलं जे अंतर आहे त्या अंतरापेक्षा कमी अंतर त्या कंपासमध्ये घ्यावं लागेल आणि या ठिकाणी इथं असणारा हा जो कंपास आहे याच्या साहाय्यानं मला इथं एक सर्कल काढावं लागेल आणि ते जे सर्कल आहे ते मात्र आता मला काढत असताना ते डेन्सरमध्ये काढावं लागेल. आपण अगोदरच्या आर्टिकलला ते रेअरमध्ये काढलं होतं. मागच्याला काढत असताना इथं जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर आपण घेतलं होतं, कारण त्याचा वेग तोच होता. तेवढ्याच वेळात तो तेवढंच अंतर कव्हर करणार होता. आता तसं नाही घडणार आहे. तो डेन्सरमध्ये येणार आहे आणि डेन्सरमध्ये येताना त्याचा जो स्पीड आहे तो आता कमी होणार आहे. जर स्पीड कमी होत असेल तर नक्की मला त्या ठिकाणी तिथं असणारं ते सेमी सर्कल काढत असताना कमी रॅडियसचं काढावं लागेल.
आणि असं काढल्यानंतर आपण काय म्हणतोय बघा, एनव्हलप ऑर टँजन्शियल सरफेस रिप्रेझेंट्स द न्यू वेव्हफ्रंट ॲट लॅटर एनी इन्स्टंट. म्हणजे मला या असणाऱ्या इथल्या सेमी सर्कलला मला या पद्धतीनं टँजंट काढावी लागेल. त्याला मी नाव समजा तात्पुरतं डी दिलंय आणि हा जो रे आहे तो मला इथं दाखवावा लागेल, हा रे मला इकडच्या बाजूला दाखवावा लागेल. नक्की लक्षात ठेवा, हा माझा रिफ्रॅक्टेड रे झाला. याच्यामधला जो अँगल आहे त्याला मला आर म्हणावं लागेल. इथं असणारा जो आर आहे तो माझा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन झाला. हा माझा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, हा माझा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे. ए बी माझा इन्सिडंट वेव्हफ्रंट आहे, सी डी माझा रिफ्रॅक्टेड वेव्हफ्रंट आहे. विड्थचा विचार केला तर नक्की लक्षात ठेवा, ए बी पेक्षा सी डीची विड्थ इथं जास्त दिसते. आपल्याला ॲडजस्ट करावं लागत नाही, ती झाली ना, दिसते की आपल्याला. म्हणजे मला जर मल्टिपल चॉईस क्वेश्चन ओरिएंटेड जर विचार करायचा झाला रिफ्लेक्शनच्या बाबतीत, ए बी अपॉन सी डीचं उत्तर 1 येईल, कारण दोघाची विड्थ सारखी आहे. इथं मात्र ए बी अपॉन सी डी केलं तर लेस दॅन 1 येईल आणि सी डी अपॉन ए बी केलं तर ग्रेटर दॅन 1 येईल. याची एक्झाम्पल आहे, त्याचं प्रूफ आपल्याला एक्झाम्पलमध्ये मिळणार आहे ना बघायला. त्यामुळे नक्की लक्षात ठेवायचं आपल्याला एक्झॅक्टली कसं जायचं आहे ते. त्यामुळे परत एकदा लक्षात ठेवायचं आहे, रिफ्लेक्शनमध्ये विड्थ ओरिएंटेड जर समजा एखादं MCQ विचारलं तर ए बी अपॉन सी डीचं उत्तर 1 येतं. हिथं मात्र ए बी अपॉन सी डी केलं तर लेस दॅन 1, सी डी अपॉन ए बी केलं तर ग्रेटर दॅन 1. हा अँगल ऑफ इन्सिडन्स झाला, हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन झाला. XY माझा अपवर्तित पृष्ठभाग आहे, तो रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे. आणि मला आता सिद्ध करायचं आहे की बाबा प्रकाशाचा वेग विरल माध्यमात जास्ती, घन माध्यमात कमी. द स्पीड ऑफ लाईट इन रेअर मीडियम इज ग्रेटर दॅन स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम. प्रूफ बघायचं आहे मला. बघत असताना परत एकदा मॅथमॅटिकल स्टेप्सचा मला आधार घ्यावा लागेल. असा आधार घेताना पहिल्यांदा आपण असा विचार करूयात की मी जर समजा इथं इक्वेशन लिहिताना PAM प्लस MAB केलं तर इज इक्वल टू मला काय लिहावं लागेल, PAM प्लस MAB. करेक्ट आहे, 90 डिग्री लिहिलंय ना मागच्यात आपण, ते कुठे वेगळं आहे तेव्हा, ते सेम झालं. याला इक्वेशन नंबर 1 देऊयात. आणि ज्यावेळेस आपण MAB आणि BACचा विचार करणार आहोत, जे मागच्यात केलं होतं तेच परत इथं करतोय. याचं सुद्धा उत्तर किती लिहिलं होतं आपण, 90 डिग्री. दिसतंय ना आपल्याला, हा सरळ नॉर्मल आहे. नॉर्मलचा अर्थ परपेंडिक्युलर झालं, यातला कोण 90 डिग्री असणारच आहे ना, त्याला वेगळे शिकवायची काय गरज आहे, 8वी 9वीतलं पोरगं पण सांगल. पण असा विचार करताना मागं जे केलं होते ते इथं करावं लागेल. म्हणजे PAM प्लस MAB इज इक्वल टू कडे जाताना MAB प्लस BAC करावं लागेल. असं करता करता एक नक्की आहे, PAM ची किंमत BACच्या बरोबर आली म्हणजे आयच्या बरोबर आली. इथला कोण मी ठरवून टाकला आणि तो जो कोण आहे तो माझा आय झाला. सिद्ध केलं. मागच्या स्टेप्स आहेत, वेगळं काहीच नाही केलं मी. म्हणजे आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या इक्वेशनचा विचार करत करत तिथलं मॅथमॅटिक्स बघत चाललोय. बघत जाताना आता विचार करूयात या खालच्या भागाचा, आणि आता मात्र थोडं वेगळा विचार करूयात. NAD प्लस DAC इज इक्वल टू NAD प्लस DAC. करेक्ट आहे, नॉर्मलच आहे ना ते. त्यामुळे तिथं जर विचार केला तर तिथं पण 90 डिग्री आलं. आणि ज्यावेळेस आपण DAC प्लस DCAचा विचार करतोय, DAC इथं झालं DAC DCA, हे बघितलं जिथं टँजंट आहे तिथला अँगल नेहमी 90 डिग्री असतोच ना. मग दोन कोणांची बेरीज किती झाली, 90 डिग्री झाली. याचा अर्थ या ठिकाणचा जो अँगल आहे तो 90 डिग्री झाला. म्हणजे DAC प्लस DCA करत असताना परत आपण त्या स्टेपला वापरूयात. NAD प्लस DAC इज इक्वल टू DAC प्लस DCA. कॅन्सल करूयात. याचा अर्थ NAD इज इक्वल टू DCA इज इक्वल टू R आलं. म्हणजे इथला जो अँगल आहे तो अँगल R झाला, ज्याला आपण अँगल ऑफ रिफ्रॅक्शन या नावानं ओळखतोय.
किती सोपं आहे बघा, काहीच कॉम्प्लिकेशन नाही याच्यामध्ये. समजा आपण ए पासून डी चा विचार करत असताना त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो स्पीड आहे तो C2 आहे. टाइम तर तेवढाच घेतलाय, म्हणजे एडीचा विचार केला तर त्या ठिकाणचं जे अंतर आहे ते अंतर माझं येणार आहे C2t. मी जर BCचा विचार केला तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे अंतर आहे ते माझं C1t आलं. मग आपण काय करूयात, याच्यामध्ये थोडंसं परत मॅथमॅटिक्स ॲड करूयात. आणि मॅथमॅटिक्सचा विचार करताना समजा मी विचार केला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या दोन ट्रँगलचा, त्यातला पहिला जो ट्रँगल आहे तो ABC आहे आणि दुसरा जो ट्रँगल आहे तो ADC आहे. अशा ह्या दोन ट्रँगलचा विचार करत असताना मग आपण असा विचार करूयात की पहिल्यांदा ABCचा विचार करूयात आणि साइन I इज इक्वल टू काय येते त्याचा विचार करूयात. साइन आय चा विचार करत असताना आपल्याला माहित आहे समोरची बाजू भागिले कर्णचा विचार करावा लागेल. समोरची बाजू माझी C1t आहे आणि या ठिकाणी असणारा जो कर्ण आहे डायगोनल आहे तो AC आहे. मी ज्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या साइन R चा विचार करतोय, साइन R चा विचार करताना माझी समोरची जी बाजू आहे ती C2t आहे, पण डायगोनल तोच राहिला, AC झाला. म्हणजे मी साइन I इज इक्वल टू C1t अपॉन AC बघितलं, साइन R बरोबर C2t अपॉन AC बघितलं. आणि असं करता करता मला वाटलं की या दोघांचं गुणोत्तर घ्यावं, रेशो घ्यावा. रेशो माझा असा आला. आणि आता जर प्रश्न मी तुम्हाला विचारला की या दोघांचं गुणोत्तर घेताना कोण कॅन्सल होतंय, AC. करेक्ट आहे. मग AC जर कॅन्सल झालं तर इथं आलं C1t अपॉन C2t, टी ला टी कॅन्सल झालं, इथं आलं C1 अपॉन C2. म्हणजे आपण कसं बघत चाललोय बघा, आपण या असणाऱ्या मोठ्या एक्सप्रेशनला बघतोय. या टॉपिक मधले एक्सप्रेशन बोर्डाच्या परीक्षेत तर इतक्या वेळा विचारलं जातं. मी काय म्हणलं, याचं प्रॅक्टिसच करायचं, सोडायचं नाही याला. 3-4 वेळा 2-3. काय सिंपल मॅथमॅटिक्स आहे, सोपं आहे, कळत जातं ते. म्हणजे असं करता करता साइन I अपॉन साइन R आलं. म्हणजे काय आलं, स्नेल्स लॉ. करेक्ट आहे. तसा जर तो स्नेल्स लॉ असेल तर इथं 1μ2 इज इक्वल टू लिहिलं तर मग माझं C1 अपॉन C2 आलं किंवा इज इक्वल टू साइन I अपॉन साइन R आलं. आपल्याला एक्झॅक्टली त्या ठिकाणी दाखवायचं आहे काय, त्याच्यावरनं त्या ठिकाणी ते एक्सप्रेशन बघावं लागतं. शो दॅट स्पीड ऑफ लाईट इन रेअर मीडियम इज ग्रेटर दॅन स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम असं म्हणलं तर मग मला 1μ2 ला कुठल्या ना कुठल्या मॅथमॅटिकल फॉर्म्युलानं रिप्लेस करावं लागेल. कसं करता येतं, 1μ2 चा विचार करताना मला μ2 अपॉन μ1 इज इक्वल टू C1 अपॉन C2 इज इक्वल टू साइन I अपॉन साइन R करता येतं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा विचार करून आपण त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे त्याचं प्रूफ बघू शकतो. पुस्तकात कुठलं दिलं याच्यापेक्षा या मेथडनं जावा, सिद्ध करणं फार सोपं आहे. डेन्सर मीडियम आहे, रेअर मीडियम आहे. μ2 हा डेन्सर मीडियमचा झाला आणि μ1 हा रेअर मीडियमचा झाला. जास्त कोण असणार आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ज्यादा कुणाचा, डेन्सरचा. याचा अर्थ असा झाला μ2 ची किंमत μ1 पेक्षा जास्त झाली, म्हणजे साइन I ची किंमत साइन R पेक्षा जास्त झाली, म्हणजे I ची किंमत R पेक्षा जास्त झाली. याचा अर्थ असा झाला C1 ची किंमत C2 पेक्षा जास्त झाली. सिद्ध करून टाकलं ना आपण. किती वेळ गेला, काहीच नाही. अतिशय कमी वेळामध्ये या सगळ्या गोष्टींना एक्झॅक्टली कुठल्या पद्धतीने विचारले त्या पद्धतीचा विचार करून ते उत्तर सांगता येतं. प्रश्न कसा विचारला आहे त्याच्यावरनं ते उत्तर आपल्याला दाखवावं लागतं. त्यामुळं याच्यामधलं जे मेन आहे ते आर्टिकल आपण आता बघितलंय, विचारतातच. शो दॅट म्हणतील, एक्सप्लेन रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणतील, काय का म्हणणार, प्रूव्ह स्नेल्स लॉ म्हणतील, काय काय विचारांना. डायरेक्ट डायग्रॅम काढायची, डायग्रॅम काढत असताना लक्षात ठेवायचं BC पेक्षा कमी अंतर कंपासमध्ये घेऊन या ठिकाणी सेमी सर्कल काढायचं, याला टँजंट काढायची. बाकीचा भाग तुम्हाला येतोय की आता, काय अवघड नाही ते. सिंपल मेथडनं तुम्हाला सिद्ध करून दिलं. प्रकाशाचा वेग हा विरल माध्यमात जास्त आहे, घन माध्यमात कमी आहे. झालं की प्रूफ, आपलं संपला विषय. एवढं सगळं केलं तर आपल्याला नक्की लक्षात ठेवायचं आहे 4 मार्क्स मिळतात. शेवटचा प्रश्न आपला 4 मार्काचाच असते, शेवटचा सेक्शन आहे त्यात.
आणि याच्यामध्ये इतक्या वेळा विचारले हे, इतक्या वेळा विचारले, या दोन्हीतलं कुठलं ना एक विचारणारच आहेत. आणि तेच प्रश्न बोर्डात विचारतात, त्यामुळे विचारतील आपल्याला. त्यामुळं आज या असणाऱ्या लेक्चरला आपण इथंच थांबतोय. याच्यामधलं CET आहे ते आपण उद्याच्या पिरियडला बघतोय. उद्या आपण याच्यामधलं परत वेगळं घेणार आहोत. ह्याच्यातलं CET भरपूर आहे, ते जास्त वेळ जाणार आहे. परत मग वेगळे कन्सेप्ट घेऊन आपण त्या ठिकाणी पुढे जातो. याची उत्तरं पण शोधायचा प्रयत्न करणार आहोत. कारण याच्यातलं CET इतकं सोपं नाही, त्याच्यातलं फार CET आहे आणि ते बघावं लागतं. जसं रिफ्लेक्शनला आपण आज बघितलं आहे, तसं उद्याच्या म्हणजे याच्यानंतरच्या लेक्चरला आपण याच्यामधलं CET बघतोय. अभ्यास करताय, करायला पाहिजे, करत राहताय तुम्ही. आज या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.